हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 13वा, ओवी क्रमांक 54. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. योग्यांचा राजा श्री ज्ञानेश्वर माऊली येथे स्वतःची अनुभूती सांगत आहेत. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. ते म्हणतात की मी पूर्ण समाधानी आहे. या समाधानात मी छानपैकी रममाण झालो आहे. वास्तवात येथे समाधानाची परिस्थिती उलट आहे. समाधानच श्री ज्ञानेश्वर माऊलींमध्ये रममाण झाले आहे. समाधानाने श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आश्रय घेतला आहे. मागील ओवीचा विचार करता श्री ज्ञानेश्वर माऊली कसे होते ते मोठे पाहण्यासारखे आहे. रिद्धी. श्री ज्ञानेश्वर माऊलींकडे भौतिक सुबत्ता, भौतिक वस्तू, भौतिक वैभव वगैरे काहीही नव्हते. जमीन, घर, मालमत्ता असे काहीही नव्हते. सिद्धी. श्री ज्ञानेश्वर माऊली अवतारी महामानव होते. भिंत चालविणारे, रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेणारे, पाठीवर मांडे भाजून घेणारे इत्यादी सिद्ध पुरुष होते. परंतु या सिद्धी त्यांच्या गावीही नव्हत्या. अत्यावश्यक वेळी केवळ लोकांना त्यांची सत्य ओळख पटावी म्हणून त्या प्रकट झाल्या. समाजाच्या डोळ्यात ज्ञानांजन घालण्यासाठी सिद्धी केल्या गेल्या. श्री ज्ञानेश्वर माऊलींना त्यापासून वैयक्तिक लाभ वगैरे काहीही नको होते आणि ते त्यांनी कधीही उपभोगले नाहीत. निधी. श्री ज्ञानेश्वर माऊलींकडे भौतिक धनसंपत्ती अजिबातच नव्हती. माधुकरी मागून कसे तरी ते उदरनिर्वाह करत होते. असे असूनही ते पूर्ण समाधानी होते. त्यांच्या समाधानाचे कारण मात्र अजब होते. ते सांगतात, हरीचे चिंतन सर्व काळ. सदा सर्वदा तिन्ही त्रिकाळ ते हरीचे चिंतन करत असत. रात्रंदिन भगवंताच्या भक्तीमध्ये सतत रममाण असत. त्या चिंतनात सांसारिक, प्रापंचिक, भौतिक चिंता आणि विवंचना कसपटासमान झाल्या होत्या. विश्वाचा स्वामी प्राप्त झाल्यावर आणखी काही मिळवायचे शिल्लक राहत नाही. सर्व काळ सर्व काही मिळाल्यावर त्यांना वैश्विक समाधान प्राप्त झाले होते. प्रत्येक व्यवधान सम झाले होते. द्वैत नष्ट होऊन अंतःकरणात अद्वैत प्रकट झाले होते. त्यामुळेच त्यांनी देवाकडे विश्वमौलिक पसायदान मागितले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.